डिपार्टमेंटला एक पाहता आणि 38 सर्कल आतमध्ये पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण सेट झालेलं आहे. त्यामध्ये नोमास लँड, त्यानंतर पाहिलं तर डीप शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर पाहिलं तर बॅकवर्ड स्वेरलेग आणि थोडासा फाईन 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्र सेट झालं आहे. इथून आमचे पंच सिग्नल देत आहेत की आजच्या दुसऱ्या दिवसाला होईल सुरुवात. लेट्स टू द प्लेट इज क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती पाहिलं तर उपर कट करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग स्टोक कव्हरच्या क्षेत्रामध्ये शेवटी उडवला. इथून पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये यशस्वी पद्धतीने 2 धावांचं चित्र मात्र सातत्याने घेतलं जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती दाखवली आहे. धुंड मात्र बॅटिंग करत असताना सोनावळा क्रिकेट संघाचा दाफलक मात्र इथून ओपन होतोय आणि दाफलकावरती 2 लागल्या जात आहेत. विशालला तुम्ही स्टाकर एंडवरती पाहाल, एक पाऊल बरोबर पुढे टाकलं होतं, त्यानंतर हा फटका कव्हर केला होता कव्हरच्या क्षेत्रामध्ये, परंतु शॉर्ट कव्हर पॉईंट या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक जोडला अखेरीस बाउंड्री लाईनच्या झोन जवळ आणि तिथून आपल्या संघासाठी 2 धावा मात्र त्याने नक्कीच वाचवल्या आहेत. हा महत्वाचा घटक राहील या मॅच मध्ये. शॉर्ट पिच बॉल, एक पाऊल पुढे टाकलाय, फाईनला फटका उडवलाय, परफेक्ट मिडल टच मध्ये आलाय आणि आता सेंडू जातोय सीमा रेषेच्या पार. 4 धावा. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये या बॉलचं चित्र पाहिलं तर फार कमी आकुडपट्ट्याचं लेन्स होतं आणि गती देखील कमी होती आणि त्या गतीचा फायदा मात्र इथून घेतला. बरोबर एक पाऊल पुढे टाकला, थोडासा मनगटानं फटका ताकदीनं खेचून मारला आणि अखेरीस या चेंडूवरती मात्र 4 भेटल्यात. दाफलकावरती आता स्कोर कार्ड बदललं गेलंय, जिथे 2 होत्या तिथे 4 आल्यात. आता एकूण स्कोर कार्ड 6 अंकावरती बिल्डअप झालाय. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातो आहे. कुठेतरी पाहिलं तर हा बॉल परफेक्ट लेंथ मध्ये पिकअप केलाय, डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न होता विकेट किपरचा, कारण गोलंदाजी मध्ये अगदी चित्र चांगलं आणि क्षेत्ररक्षकाची साथ मात्र अवेलेबल इथून या गोलंदाजाला भेटती आहे आणि नक्कीच हा बॉल यशस्वी पद्धतीचा टाकला जातो आहे. 5 ओव्हरची मॅच कमसे कम पाहिलं तर 50 ते 60 प्लस टार्गेट बनवण्याचा प्रयत्न करू शकेल का सोनावळा क्रिकेट संघ. इथे टाकलेला बॉल मिस्टामिंग स्टोक हवेमध्ये चेंडू जातोय, क्षेत्र जोडलाय, परंतु इथे पाहिलं तर चेंडू धरतीला थेट मैदानाला स्पर्श झालाय आणि अवेलेबल इथून एक महत्वपूर्ण सिंगल मात्र मिळालेली आहे. आत्ताच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी ही चर्चेची घटना राहील, कारण आता जीवदान मिळतोय आणि त्या जीवदानाचा फायदा मात्र जरूर घेतला जाईल बॅटर विशालच्या माध्यमातून. परंतु आता झालं गेलं विसरून जायचं, येणाऱ्या क्षणामध्ये काय होईल. साकर एंडला हा फलंदाज पाहायला मिळतोय, मिस्टामिंग स्ट्रोक बॅकवर्ड स्वेरलेग होता बरोबर आवाकामध्ये आणि पकडला इथून मोठा जाईल धक्का पहिला सोनावळा संघाला. कुठेतरी पाहिलं तर टप्पा पडला, नॅचरल कटर बाउन्सर इंटर झाला, ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर टाकलाय थेट ब्रदर स्पोर्ट या वाहिनीच्या माध्यमातून आणि पकडला अखेरीस बॅकवर्ड स्वेरलेगला महत्वाचा झेल आणि बॅटिंग करत असताना लागलाय सोनावळा क्रिकेट संघाला इथून थेट दाफलकावरती 7 असताना पहिला धक्का. कमालीचा खेळ राहिला होता बाकीच्या 3 बॉलवरती, परंतु तिथे कुठेतरी जसे स्ट्राईक मिळाली हात खोलण्याचा प्रयत्न करत होते बॅटर कुठेतरी रोशन, परंतु बाची वरची एज आणि तिकडे झाला बॅकवर्ड स्वेरलेगला टेकन आणि लागला पहिला विकेट. आता इथून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सध्या तरी सिद्धार्थ हा फलंदाज, नाव मोठं परंतु काम मोठं केलं जाईल का आता, कारण संघाला इथून जास्ती प्लस रन्स मात्र बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज यश मात्र या ओव्हर मध्ये थोडासा कमबॅक करायला सुरुवात करतायत. परफेक्ट प्रचंड गतीचा बॉल, टप्पा पडला, डोळ्याच्या पाडण्या देखत चेंडू निघून जातो आहे. डेफिनेटली विकेट किपरच्या दसऱ्यामध्ये डॉट बॉल पंच वळतात, विनायक सर इथून सिग्नल देतील की हे पहिलं पॉवर प्ले इथून समाप्त झालाय आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये पाहिलं तर एक कमालीचा खेळ मात्र इथून सिद्ध झालाय चांदप क्रिकेट संघाचा, कारण पॉवर प्ले म्हटल्यावरती फार महत्वाचं षटक असतं. 38 सर्कल बाउंड्री लाईनच्या बाहेर फक्त 2 फिल्डर असतात आणि त्या षटकामध्ये गोलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं, परंतु तिथून कठीण काळामध्ये स्वतःला सावरला गोलंदाज यशना आणि हे षटक मात्र डेफिनेटली चांगल्या रीतीने टाकलाय. या ओव्हर मध्ये पहिल्या बॉल वरती डबल, त्यानंतर चौकार, त्यानंतर 0, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर 0 अशा पद्धतीचं हे षटक ठरलाय. दाफलकावरती 1 विकेट 7 धावा इथून ओव्हर नंबर 2 मध्ये दाखल होईल गोलंदाज आता चांदप क्रिकेट संघाच्या बाजूने.
रोहित रोहित तयार झालेत आताच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरं षटक जबाबदारीचं हे षटक असेल. आता फिल्डिंग मध्ये थोडासा बदल राहिलाय. जाळं विकरलंय 38 सर्कल बाउंड्री लाईनच्या करीबी पाहिले तर आता 3 फिल्डर्स सेट होत आहेत आणि इथून आता खेळ कसा होईल. पहिला चेंडू तुमच्या स्क्रीन वरती डेफिनेटली पाहायला भेटला. प्रचंड गतीचा गुड लेंथ स्पोर्ट वरती लेंथ फॉलो केली, लँडिंग केली आणि बरोबर इथून बॅटरला चकवलं जात आहे. काय दर्जाचा खेळ होतोय. सध्या तरी आपण विशालला तुमच्या स्टाकर एंडला स्क्रीन वरती पाहताय, ज्याचा बॅट बाजून आपण एक चौकार पाहिला होता. तोच सध्या तरी या खेळपट्टीवरती बॅटल करत असताना इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये रोहित बॉलिंग ट्रॅक वरती बाउन्सर टप्पा आणि लागला इथून 440 चा झटका. बॅटल करणाऱ्या सोनावळा क्रिकेट संघाला कुठेतरी बॅटची कडा डीप शॉट थर्ड मॅन 38 सर्कलला पकडलाय झेल आणि झाला इथून चालू. फलंदाज विशाल नावाची चर्चा तर होतीच होती, परंतु कुठेतरी आज वेळ खराब आहे. त्यामुळे इथून आता सोनावळा क्रिकेट संघाला लागले 2 धक्के. चांदप संघ मात्र इथून या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे आणि निश्चित गोलंदाज रोहित मात्र या षटकामध्ये थोडेसे सक्सेस ठरलेत. कारण पहिला निर्धाव चेंडू फेकला, त्यानंतर थेट विकेट येते आहे आणि आताच्या घडीला न्यू बॅटर सूरज आणि सिद्धार्थ तुम्हाला खेळत असताना पाहायला मिळतील. 7 धावा दाफलगावरती 2 विकेट. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ मात्र इथून चांदप संघाचा होतोय. परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे की क्षणाक्षणाला मुमेंटो बदलला जाता. म्हणूनच तर कालच्या दिवसामध्ये आम्ही या स्पर्धेचा अनुभव घेतला आणि आज देखील तसाच खेळ पाहायला भेटणार आहे. शॉर्ट पिच बॉल मागे सरकलेत. बॉटम चा वापर बरोबर हा फटका कव्हर पॉइंट या क्षेत्रामध्ये उडवलाय आणि आता चेंडू जातो आहे मैदानाच्या अखेरीस बाहेर. मिळतील 4 धाबा. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आखूडपट्ट्याची लेंथ फॉलो केली होती. बॅटरने त्या लेंथला पिकअप केलं आणि परफेक्ट मिडल टच मध्ये हा बॉल उडवला हवाईच्या दिशेनं. चांगला तडाखा कव्हर पॉइंटच्या झोनला लागलाय. हा चौकार आणि या धाफलकाला मिळाली आता गती आणि गतीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पोहोचलाय डबल डिजिट 11 या अंकावरती. 11 धाबा दाफलकावरती आहेत. हा देखील बॉल कव्हर पॉइंटला उडवलाय. परफेक्ट मिडल टच. आता चेंडू जातोय धन 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 करत सीमा रेषेच्या पलीकडे. त्याच दिशेला सेम टू सेम चौकार. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आत्ताचा घडीला पाहिलं तर चांगल्या दर्जाचे तडाखे येत आहेत आणि सोनावळा संघाला विनंती असेल की आपण चेअर्स दिलेल्या आहेत त्या चेअर वरती बसून घ्यायचं, नाहीतर पाण्याने दिली जाईल. जरूर आपण पाहाल मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू फेकलेत आणि 2 चेंडू वरती इथून आक्रमण राहिलंय. बॅट्समन सूरजचा कशासाठी पाठवलं तर खेळ मात्र स्पष्ट करायचा आहे, इरादे स्पष्ट करायचेत आणि जरूर ते इरादे मात्र आल्या आल्या स्पष्ट झालेत. कारण 2 चेंडू 2-4 येत आहेत. इथे टाकलेला बॉल थोडीशी लेन पुढे टाकली आहे. दाबाची संधी आहे आणि इथे क्लोज 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 क्लोज. काय होतंय पंच तटस्थ राहिलेत आणि इथे सिग्नल देत आहेत की ही सिंगल डेफिनेटली कंप्लीट होती आहे आणि इथून या सिंगलचा बढतीने आता दाफलगावरती तब्बल 16 धाबा मात्र इथून लागल्या जातील. 16 रन्स या स्कोर कार्ड वरती प्राप्त होत आहेत. बॅटिंग करत असताना सूरज आणि त्याचबरोबर सिद्धू तुम्हाला पाहायला भेटत आहेत. 2 मोठे सितारे मात्र मैदानाच्या आतमध्ये सोनावळा क्रिकेट संघासाठी क्रिकेट खेळतायत. परंतु इथून गोलंदाज रोहित काय करणार आपल्या टीमसाठी. आकुडपट्ट्याचा बॉल पुन्हा एकदा उडवला जातोय. डीप कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं उडवलाय. परफेक्ट टच राहिलाय. शेवट दमदार हा चौकार. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आत्ताचा घडीला परफेक्ट ठोकम ठोक कामगिरी मात्र खेळपट्टीवरती केली जाईल. भव्य इशाऱ्याची फटकेबाजी झाली. पहिला बॉल डॉट आला, विकेट आला. त्यानंतर सूरज दाखल झाले. सूरजनं 2 चौकार ठोकले, तिथून सिंगल भेटली आणि जशी स्ट्राईक रोटेट झाली बॅटर सिद्धार्थला तशी मात्र मैदानाच्या आतमध्ये हात खोलले आणि हा चौकार येतोय. शेवट दमदार राहिला. आता दाफलकावरती सोनावळा संघ पोहोचलाय 2 विकेट आणि 20 या आकड्यावरती. 5 सुरुवातीचं दाफलक कसं होतं 7चं
आणि आता या ओव्हर मध्ये आल्यात एकूण 13 आणि इथून प्रति षटक आता 10.00चं ठरलं, कारण स्कोर कार्ड वरती लागला टोटल 20 धाबा. 20 रन्स इथून या धाफलकावरती लागतायत आणि इथून आता मैदानाच्या आतमध्ये नंबर 3चं षटक टाकण्यासाठी दाखल होतील रवी दाखल होत आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी पडतो. आता गोलंदाजी कशी केली जाईल, कारण आता रन रेट मात्र परफेक्ट टच मध्ये भेटलाय या सोनावळा क्रिकेट संघाला. लोवर फुल टॉस हलकासा फ्लिक केला, डीप लॉंग ऑन या झोन मध्ये क्षेत्र जोडला आणि अवेलेबल फेकी झाली विकेट किपरचा एंडला. तोपर्यंत इथे एक सिंगल मात्र यशस्वी पद्धतीने भेटू शकेल. सिंगल जरी आली तरी सुद्धा या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये सिंगल तुम्हाला चांगली राहील, कारण स्पर्धेचा कंपल्सरी चेसिंग निर्णय आहे. त्यामुळे या धाफलकावरती एक एक रन्स महत्वाचा राहील. यस कुठेतरी पाहिले तर आता फिल्डिंग मध्ये बदल केला जातो. कव्हर पॉइंटच्या क्षेत्राला एक क्षेत्ररक्षक घेतलेला आहे आणि इथून आता गोलंदाजी कोणत्या ले मध्ये केली जाईल, कारण 3 फटके 3 चौकार आपण कव्हर पॉइंटच्या झोनला पाहिले होते आणि आता त्या क्षेत्राला फिल्डर सेट झाला. त्यामुळे आता गोलंदाजाची शैली यशस्वी ठरेल का, कारण रवीच्या हातामध्ये चेंडू हा पहिल्या बॉलवरती सिंगल त्याने खर्च केलेली आहे आणि इथून आता मैदानाच्या आतमध्ये इरादे चांगले होतील. निस्तामिक स्टोक फटका हवेत, स्वतः कीपर बॉल कधी दाखल झाला, परंतु बॉलला अखेरीस पकडण्यात यश मिळत नाहीये आणि इथे पाहिलं तर बॅकअप अवेलेबल थर्डमॅनला मिळालं आणि इथून सिंगल मात्र यशस्वी पद्धतीने भेटलेली आहे. जरूर सिंगल इथून कडवट होती आणि आता सिंगलच्या बढतीनं 22 धाबा इथून धाफलकावरती लागल्या जात आहेत. सिंगलचं नाव मैदानाच्या आतमध्ये घेतात सध्या तरी दोन फलंदाज. पुन्हा एकदा बॅटच्या आतल्या भागाला एज होतोय. फटका तडमान झोन मध्ये कव्हर झाला, बॉलला क्षेत्र जोडलाय आणि यस इथे देखील एक सिंगल. पहा मित्रांनो, जरी 2 षटकांमध्ये कम से कम 10+ रन रेट जरी आखला तरी सुद्धा अजून आमच्याकडे 3 षटक आहेत आणि या 3 षटकामध्ये 18 बॉल मध्ये कमबॅक केला जाईल. सुरुवातीला 20 होत्या 2 ओव्हर मध्ये. या ओव्हर मध्ये पाहिलं तर आतापर्यंत 3 बॉलची फेकी झाली आहे आणि या ओव्हर मध्ये पाहिलं तर 3 धावा खर्च करतायत गोलंदाज रवी. अजून 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातील, त्यामुळे इथून आता काय केलं जाईल मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज की गोलंदाज हे मात्र नक्कीच पाहायला भेटेल, कारण आता हात खोलण्याचा प्रयत्न करतील बॅटर सध्या तरी सिद्धार्थ, कारण 3 बॉल्स वरती रन रेट थोडासा घटलेला आहे. प्रचंड गतीचा बॉल इन स्विंग कटर बीट केलं जातं इथून बॅटर सिद्धार्थला. सातत्यानं हा बॉल निर्धाव पाहायला भेटेल. कमालीची लेंथ फॉलो केली, अँगल रोटेट केला, बॉडी बॅलन्स मूड मध्ये ठेवला आणि बरोबर इथून बॅटरला चकवला जाईल. हीच तर खासियत ओळखली जाते या चांदप क्रिकेट संघाची, कारण सध्या तरी पाहिलं तर टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकून फर्स्ट बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि आता बॉलिंग त्यांची पाहिली तर प्रभावशाली ठरती का. यस इथे देखील हलकासा फ्लिक फाईन झोनला मिड विकेट वरून क्षेत्र जोडला, बॉलला पकडला, फेकी झाली. तोपर्यंत इथे देखील एक्झॅक्टली एकच सिंगल मात्र प्राप्त झाली. या ओव्हर मध्ये मात्र कौतुक करावा लागेल गोलंदाज रवीचं, कारण रवीचं षटक या मॅच मध्ये निर्णायक ठरेल, कमबॅकदार ठरेल, कारण आतापर्यंत 4च धाबा त्याने खर्च केल्यात. इथे टाकलेला बॉल जोराचा आवाज येतोय आणि इथे पकडलाय डीप लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये. झेल 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 आणि धक्का लागला इथून फलंदाजी करत असताना सोनावळा संघाला नंबर 3चा. जरूर आपण पाहिलं शेवट दमदार झाला रवीच्या गोलंदाजीवरती, कारण मिळाली मॅच मध्ये एक चांगली विकेट आणि आता पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती इंटर होतील. चौथ्या ओव्हर मध्ये चौथ्या स्मेल मध्ये जयेश हा गोलंदाज
जयेशच्या हातामध्ये चेंडू इथून सोपवला जातो. साखर इनला बॅटिंग करत असताना आपण पाहिलं. सध्या तरी सिद्धार्थ या फलंदाजाला ज्याच्या नावाचा मात्र डंका आतापर्यंत या मॅच मध्ये राहिलेला. आता तो काय करणार या मॅच मध्ये. इथे टाकलेला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, मिस्तामिक स्टोक क्षेत्र जोडलाय, बॅकवर्ड स्वर बीट झालाय. इथे पाहिलं तर झेल पकडू शकले नाहीयेत, परंतु बॉलला स्टॉप केलं, फेकी झाली. काय घडलंय इथे हाणा करता पाहिलं तर एक नाही तर दोन नाही तर तीन धाबा इथे मिळतायत आणि या तीनच्या मदतीने आता दाफलकावरती दाफलक वाढलेला आहे आणि या टोटल आता 27 या अंकावरती पोहोचली जाते. 27 रन्स इथून या स्कोर कार्ड वरती लागतायत. मैदानाच्या आतमध्ये दमदार दर्जाचं क्रिकेट आपल्याला इथून अनुभवायला मिळत आहे आणि यस मिळतं याच कारण आताच्या घडीला पाहिलं तर पहिला चेंडू फेकला गोलंदाज जयेशनं आणि पहिल्या बॉल वरती पाहिला तर इथे तीन भेटतायत आणि या तीनच्या मदतीने दाफलकाला एक वेगळा मोमेंटो एंटर झाला आणि इथून आता साकर यांना बॅटिंग करत असताना आपण पाहिलं. सध्या तरी अरुण या फलंदाजाला अरुण आहेत मैदानाच्या आतमध्ये नंबर 5 वरती पाठवले गेलेले आहेत आणि इथून आता खेळ कसा केला जाईल कारण संघाला आता जास्ती प्लस रन्सची गरज राहील आणि त्यामुळे आता बॅटिंग मध्ये प्रॉपर टायमिंग करावं लागेल. मिसामिक सोका फाईडला फटका उडवला होता, क्षेत्र बीट झालाय. इथे पाहिलं तर एक नाही तर दोन धावा मात्र इथे देखील मिळतील. पहा मित्रांनो, दोन्ही फलंदाजाला माहिती आहे एक एक धाव तितकीच महत्वाची राहील. सिंगल आली, डबल आली, ट्रिपल आली तरी सुद्धा चालेल, परंतु धाबा येणं या फार महत्वाच्या राहतील. दोन भेटल्यात याला फार इम्पॉर्टंट असेल आणि आताच्या घडीला या दोनच्या बढतीनं तब्बल 29 रन्स मात्र इथून या स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. हळूहळू या मॅच मध्ये पाहिलं तर फिल्डिंग मध्ये आता बदल करण्यास सुरुवात करतोय चांदप क्रिकेट संघ कारण त्यांना माहिती आहे समोरच्या टीमची बॉलिंग अटॅक फास्ट स्ट्रॉंगली आहे. त्यामुळे इथून आता या मॅच मध्ये समोरच्या सोनावळा क्रिकेट संघाला कमी रन्स पर्यंत जकडून ठेवावं लागेल आणि क्षेत्ररक्षकाची साथ आता गोलंदाजाला डेफिनेटली द्यावी लागेल. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा आखूड पाट्याचा मिड विकेटला फटका उडवला जातो. क्षेत्र आपण पाहिलं आहे बरोबर बॉल वरती आणि इथून फेकी झाली. एकच सिंगल दबावामध्ये थोडासा क्रिकेट इथून दाखवतोय सोनावळा क्रिकेट संघ कारण हळूहळू या मॅच मध्ये पाहिलं तर त्यांच्या 3 विकेट गेल्या आणि तिथून थोडस सगल या मॅच मध्ये राहिलाय. जर डाव जर सावरायचा असेल तर इथून आता स्वतःला सावरावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. इथे टाकलेला बॉल लेग स्टंपच्या बरोबरीनं फॉलो केलंय, अँगल बरोबर फेकला होता परंतु तिकडे बॅटरनं एक चांगला चटका दिलाय. चेंडू सीमा पार, मिळतील 4. चौकार येईल आणि या चौकाराच्या मदतीने आता तब्बल 34 धाबा या दाफलकावरती लागल्या जातील. नंबर 4चं षटक सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये जयचं पाहत आहे. चांदप संघासाठी तो गोलंदाजी करतोय आणि इथून मैदानाच्या आतमध्ये त्याच्या षटकामध्ये मात्र एक मोठा धमाका फोडलाय. धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी कुठेतरी लेट पर्यंत थेट गेली परंतु तोपर्यंत 2चं चित्र मात्र यशस्वी पद्धतीने ठरलेलं आहे. कमालीचा खेळ, एक एक रन्स मात्र इथून दाफलकावरती जोडण्यात यशस्वी ठरतायत. दोन्ही बॅटर पार्टनरशिप मोठी झालेली आहे ही सध्या तरी, त्यामुळे आता इथून ही पार्टनरशिप आता ब्रेक करावी लागेल गोलंदाज जयेशला कारण विकेट आली तर अजून स्ट्रगल करेल या मॅच मध्ये सोनावळा क्रिकेट संघ. त्यामुळे इथून आता या मॅच मध्ये विकेट तितकी महत्वाची राहील. दाफलकावरती 36 आहेत, 3 विकेट आहेत आणि आता स्टाकर इनला आपण सिद्धू या फलंदाजाला पाहाल जो खऱ्या अर्थानं पाहिलं तर नंबर 3 मध्ये दाखल झाला होता बॅटल करण्यासाठी. तोच आता मैदानाच्या आतमध्ये साकरेला बॅटिंग करतोय. फुलर लाईनचा बॉल बॅट फिरवली पडतो, चेंडू होता सध्या तरी या बॅट पासन लांब आणि इथून पंच बळतात की हे षटक समाप्त होत आहे आणि या षटकामध्ये पाहिलं तर अवेलेबल चांगली गोलंदाजी ठोकण्यात यश मिळालेलं आहे बॅटल करणाऱ्या सोनावळा क्रिकेट संघाच्या फलंदाजांना कारण या ओव्हर मध्ये घेतल्या तब्बल 12 धाबा आणि या स्कोर कार्ड वरती लागल्यात अखेरीस 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 3 विकेट. इथून थोडासा आपण पाहिला ड्रिंक ब्रेक.
आणि इथून आता मैदानात मध्ये पाचवं षटक टाकण्यासाठी दाखल झालाय गोलंदाज विवेक. विवेक तसं घडीला या पाचव्या स्पेलमध्ये एंटर होत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पडतो आता गोलंदाजी कशी होईल, कारण 4 षटकं तुम्ही पाहिली चांगली ठरली आहेत चांदप क्रिकेट संघाचे, आणि 4 षटकांमध्ये पाहिलं तर थोडासा दबाव मध्ये खेळतोय फलंदाजी करणारा सोनावळा संघ. त्यामुळे आता या षटकामध्ये कम से कम 15 प्लस नाहीतर 20 प्लस धाबा येणं तितकाच महत्वाचा राहतील, कारण 5 ओव्हरमध्ये कम से कम 50 ते 60 प्लस रन्स होणं या मैदानावरती अपेक्षित राहतात, कारण कालच्या दिवसामध्ये 4 षटकामध्ये 60च्या वरच्या धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत. त्यामुळे आता या मॅच मध्ये डाव जर साधायचा असेल सोनावळा क्रिकेट संघाला तर इथून आता बॅटिंग मधून प्रॉपर टायमिंग करून धावा याव्या लागतील. नक्कीच आपण पाहिलं ड्रिंक ब्रेक समाप्त झालाय आणि इथून आता मैदानाच्या मध्ये विवेक तयार होत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पंचदेतील सिग्नल पुन्हा एकदा माचला होती सुरुवात. फर्स्ट बॉल 5व्या ओव्हरचा आणि फर्स्ट बॉल वरती अरुणची दांडी दांडी उडवली. इथून लागलाय धक्का नंबर 4. आणि नक्कीच आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये आता न्यू बॅटर आदर्श दाखल झालेले आहेत मैदानाच्या मध्ये फलंदाजी करण्यासाठी. कुठेतरी आता विवेक मात्र मैदानाच्या मध्ये एक वेगळी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत, कारण पहिला चेंडू कुठेतरी इनस्विंग टप्पा वापरला, टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं बॉलनं आणि तिथून दांडीचा विकेट आपण पाहाल क्लीन बोल्ड येत असताना कळाला. इथे टाकलेला बॉल हलकासा फ्लिक केला जातो आहे समोर बॅक टू दी बॉलरच्या दिशेनं फटका उडवला जातो आहे. तिथे क्षेत्ररक्षक जोडला बॉलला स्टॉप केलं, फेकीज झाली एक सिंगल मात्र इथून घेतली जाते. सिंगलचं नाव इथून घेतलं जात आहे, परंतु सिंगल ना आता दाफलक मोठं होणार नाही आहे. 37 लागताय जरूर, पण तिथून जर 50चं टार्गेट बनवायचं असेल तर आता कम से कम या येणाऱ्या बॉल्सवरती आक्रमण व्हावं लागेल. इथे टाकलेला बॉल लेग कटर टाकायचा होता, बॉडी बॅलन्स बिघडलाय, लेंथ फॉलो बिघडला. यस अतिरिक्त रन्स आपण पाहिलं लेग स्टकला चेंडू सोडतोय आणि इथून आता अतिरिक्त रन्स मात्र मिळाली जाते या धाफलकावरती. अतिरिक्त रन्स भेटणं तितकाच इम्पॉर्टंट राहील या मॅच मध्ये, कारण कुठेतरी संघर्ष करतोय धावांसाठी या सोनावळा क्रिकेट संघ. आणि यास परफेक्ट यॉर्कर दांडी गोल क्लीन बॉल्ड विकेट. आणि इथून आता मैदानाच्या मध्ये तब्बल 5 विकेट गमावतोय सोनावळा क्रिकेट संघ फलंदाजी करत असताना. परफेक्ट यॉर्कर विवेकचा हा चेंडू आपण पाहिला क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर इथून मैदानाच्या मध्ये सक्सेस टाकला जातो आहे. डॉट बॉल जवळपास हे देखील षटक आता चांगल्या रीतीचं ठरलं जात आहे चांदप क्रिकेट संघासाठी, कारण स्वप्न होती आज फार वेगळी आणि ती स्वप्न मात्र आज रंगवायची आहेत आम्हाला, आणि त्याच पद्धतीचा खेळ मात्र इथून या मैदानाच्या मध्ये होतोय. हलकासा फ्लिक केला डाऊन द ग्राउंड फटका आपण पाहाल लॉंग ऑन झोन मध्ये फटका उडवला होता. क्षेत्ररक्षक बॉलला अगदी चांगल्या रीतीने पकडतायत. फेकी देखील विकेट किपरच्या एंडला झाली, तोपर्यंत इथून एकच सिंगल मिळते. 39 वरती आता टार्गेट लागलं जातं. सॅग रोटेट झाली साकरेनला. आता आपण पाहिलं आदर्श या फलंदाजाला
एक कमालीची खेळी मात्र या मॅच मध्ये टॉस जिंकून गोलंदाजी करत असताना चांदप संघ दाखवतोय. पहा मित्रांनो, परंतु आता या ओव्हर मधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे टाकलेला बॉल शरीरयष्टीवरती आक्रमण करतोय. निश्चितपणे पाहिलं तर एक सिंगल मात्र बाईच्या स्वरूपात भेटेल आणि अशा पद्धतीची रन्स नाहीये या स्पर्धेमध्ये. त्यामुळे इथून आता डाव होईल पहिल्या इनिंगचा कंप्लीट. आणि पहिल्या डावामध्ये पाहिलं तर थोडस सगलमय दाफलक रचलाय ते म्हणजे सोनावळा क्रिकेट संघाने. कारण 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरमध्ये कमसे कम 10 प्लसचा रन रेट जरी यायचा होता, परंतु आता थेट आपण पाहाल 40 झालेल्या आहेत थेट 5 षटकांमध्ये आणि 41 30 चेंडू चेसिंग करण्यासाठी आपण पाहाल चांदप संघ समर्थ राहील. आणि 2 धावेची पॅनल्टी एकूण टार्गेट राहील थेट 43 धावांचं. नक्कीच सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तब्बल 43 धाबांचा पाठलाग करत असं आपण पाहाल चांदप संघाला. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती विशाल आहेत आणि साखरेला रवी
हा फलंदाज पाहायला मिळतोय. पहिला बॉल फ्लिक केला जातो 38 सर्कलच्या आतमध्ये, चेंडूला स्टॉप केलं आणि कुठेतरी पाहिलं तर इथे गोलंदाजाला मात्र या बॉलवरती यश भेटेल, कारण परफेक्ट समोर लेंथ फॉलो केली होती आणि त्या अनुषंगाने मात्र या मॅच मध्ये हा डॉट बॉल मात्र पहिला तुम्हाला पडत असताना पाहायला मिळतो आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, फाईन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगलचं कॉलिंग जरूर इथे झालेलं आहे. स्पष्टपणे पाहिलं तरी नकार दिला रोहित या बॅटरनं. त्याला माहिती आहे आपला विकेट या मॅच मध्ये महत्वाचा राहील, कारण या मैदानावरती सकाळपासून एकही षटकार गेलेला नाहीये. त्यामुळे इथून सेन्सिबल क्रिकेटचा नजराणा चांदप क्रिकेट संघाला सिद्ध करावा लागेल, कारण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तरी हे भव्य दिव्य गोल मैदान आणि खेळपट्टीचा विचार केला तर जास्तीत जास्त गोलंदाजाला मात्र यश भेटत आहे आणि त्या अनुषंगाने इथून आता मैदानाच्या आतमध्ये डिफेंड करेल का या 43 धावा गोलंदाजी करत असताना सोनावळा क्रिकेट संघ. नाव मोठं परंतु काम इथून स्पष्ट केलं जाईल का मैदानाच्या आतमध्ये. फुलर लाईनचा बॉल फ्लिक केला जातोय. क्रिकेटचा क्लास स्वीप शॉट, परफेक्ट मिडल टच, चेंडू जाईल आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. परफेक्ट पाहिलं तर दोन प्लेयर्स आपण पाहाल, थोडासा शॉर्ट फाईन शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, या दोन फिल्डर्सच्या मधोमध हा परफेक्ट टच करून टायमिंग करून 4 येतोय आणि या 4च्या बढतीने आता दाफलकावरती फरार. टार्गेट 5 या आकड्यावरती पोहोचलं जात आहे. 5 रन्स मात्र इथून या स्कोर कार्ड वरती प्राप्त होत आहेत. हळूहळू या मॅच मध्ये मात्र विजयाचा शिक्का दाखवू शकेल का चांदप क्रिकेट संघ, ते देखील तितकं महत्वाचं राहील. इथे टाकलेला लोवर फुल टॉस पुन्हा एकदा समोर ड्राइव्ह करतायत. गॅप मध्ये चेंडू ढकलला जातोय. क्षेत्ररक्षक प्रभास करतोय. अवेलेबल प्रभास चांगला राहिला बॉल वरती आणि इथून 2 रन्स मात्र नक्कीच कंप्लीट केल्या जातील. पहा मित्रांनो, रन्स कमी आहेत, त्यामुळे इथून गरमीचा नाही तर शांत डोक्याचा वापर करायचा आणि त्याच अनुषंगाने इथून मैदानाच्या आतमध्ये हा खेळ सिद्ध केला जातोय. सेन्सिबल क्रिकेटचा नजराणा जास्तीत जास्त मैदानाच्या आतमध्ये वापरला जातोय आणि हाच खेळ मात्र इथून या मॅच मध्ये आहे करायचा. मिस टायमिंग या परंतु क्षेत्ररक्षक कुठेतरी दूरवरती आहेत, लांब वरती आणि चेंडू जातोय वन बाउंस घेत एक टप्पा सीमा रेषा पार. 4 धावा. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ मात्र होत असताना पाहायला मिळतोय. या बॉलवरती पूर्णपणे हात खोलले आणि प्राप्त झाला हा 4. रोहित मात्र मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त लेवलचा प्रहार करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लोबर फुल टॉस ड्राइव्ह केला. एक क्षेत्ररक्षक आहे, शॉट कव्हर पॉइंट 38 सर्कल मध्ये बीट झाले. इथे 2चं कॉलिंग मात्र दिलं गेलं होतं दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आणि बघता बघता पाहिले तर 2 धावा इथे घेतल्या जात आहेत आणि इथे काय होईल, डायरेक्ट हिट शक्य झालं नाहीये आणि इथे पाहिले तर फक्त 2 येतात. पंच देतील सिग्नल की इथून याही षटकाचा समाप्त होईल आणि पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना पाहिलं तर 13 रन्स या दाफलकावरती लागल्या जातील. या बॉलवरती 2 येत आहेत आणि या 2च्या मदतीने मात्र अशा पद्धतीनं हा रन रेट मात्र लागतोय या दाफलकावरती. आतापर्यंत पाहिलं तर 13 झालेल्या, जिंकण्यासाठी पाहिलं तर आता 24 चेंडू आणि 30 धावांची गरज फलंदाजी करणाऱ्या चांदप संघाला. जरूर आपण पाहिलं 13 रन्स या दाफलकावरती लागतायत. 24 चेंडू आणि 30 धावांची गरज मॅच बनू शकेल जर इथून प्रयत्न केले तर सोनावळा क्रिकेट संघाना, कारण विश्वास असेल स्वतःवरती तर इथून या मॅच मध्ये हा संघ देखील कमबॅक करू शकेल. मेहनत जर केली तर मॅच बनू शकेल आणि बनवायचे असेल तर इथून आता प्रयत्न मात्र यशस्वी ठरण्यात सोनावळा क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना. आपण पाहाल बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेला आहे सध्या तरी अरुण राईट आर्म ओव्हर दी विकेट ना 38 बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहिलं तर आता थेट लावले 3 फिल्डर्स. साकरेला रवी आहेत मैदानाच्या आतमध्ये. साकर एडला मॅचला मिळालाय मुवमेंटो आणि आता पकडलाय हा
महत्वाचा झेल बॅटिंग करत असताना चांदप संघाला लागलाय. इथून पहिला धक्का. आणि यापुढील होणारी मॅच असेल थेट शिवतेज वॉरियर्स वांगणी आणि त्यांच्या विरोधात असेल सोनिवली क्रिकेट संघ. तर दोन्ही टीमचे कर्णधार आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे, कारण वेळ आपल्यासाठी थांबणार नाही. आपण लगेच नाणेफेक करून घेऊया. बॅटिंग करत असताना 13 वरती लागला आहे पहिला विकेट चांदप क्रिकेट संघाला. आणि इथून आता न्यू बॅटर आपण पाल दाखल झालेले आहेत. अनिल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी फलंदाजी करण्यासाठी इंटर होत आहेत. मॅच बनेल का हा प्रश्न सध्या तरी निर्माण होतोय तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाच्या समोर, कारण विकेट येत असताना पाहायला भेटतोय. इथे हा फटका लॉंग ऑन झोन मध्ये उडवला जातोय. क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचले जात आहेत आणि एक सिंगल मात्र इथे नक्कीच घेतली जाईल. एक सिंगल आली. सिंगलच्या बढतीनं 14 वरती टार्गेट बिल्डअप केलं जाईल. हळूहळू या मॅच मध्ये मात्र कासवाच्या गतीनं दाफलक जोडलं जात आहे. परंतु आता एक तोडफोड दर्जाचा क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये साखर एंडला एंटर होतोय. रोहित आहे सध्या तरी साखर एंड वरती फलंदाजी करण्यासाठी. डायरेक्ट हिट शक्य झालं नाही आणि इथे पाहिलं तर एकाच सिंगल. रोहित जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहतील तोपर्यंत इथे चांदप क्रिकेट संघ मात्र यशाच्या दिशेने मात्र नक्कीच राहील. परंतु मॅच मध्ये जर संघर्ष करून आपल्या नावाचा डंका जर उमटवायचा असेल सोनावळा क्रिकेट संघाला, तर इथून आता मैदानाच्या आतमध्ये विकेट येणं महत्वाच्या राहतील. इथे टाकलेला बॉल बॉटम हाईटचा वापर कव्हरला उडवला. कुडपट्ट्याचा बॉल चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिळतील या बॉल वरती 4. चौकार येईल. कशा पद्धतीनं हा फटका आपण पाहिलाय. सध्या तरी अगदी पाहिलं तर गोलंदाज पूर्णपणे ऍक्शन मध्ये मूड मध्ये होता, परंतु लेंथ मागे टाकली. कमी गतीचा बॉल टप्पा पडला. थोडासा बाहेर जाणारा चेंडू कव्हर केला आणि त्यानंतर हा बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये उडवलाय 4 धावांसाठी. आणि या 4च्या मदतीने आता चांदप संघ 1 विकेट 19. नक्कीच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू पाहिला तर समोर ठेवला होता. जोरात केसूर बांधण्याचा प्रयत्न करत होते बॅटर अनिल, परंतु बॅटाने बॉलचा संपर्क नाही आहे. डेफिनेटली टच मोड मध्ये हा बॉल टाकलाय डॉट. इथून या मॅच मध्ये मात्र संघर्ष चालू आहे, परंतु विजय मिळेल का, संघर्षाचा शंखनाद मिळेल का सोनावळा क्रिकेट संघाला? कारण स्वप्न फार मोठी होती जेव्हा सूर्य मात्र सकाळच्या सत्रामध्ये निघाला होता, परंतु आताच्या घडीला पाहिलं तर मध्यस्तरावरती हा सूर्य मात्र येऊन पोहोचला. आणि मैदानाच्या आतमध्ये ही चाललेली लढत सोनावळा विपक्षात आपण पाहताय चांदप संघ या दोन संघाच्या माध्यमातून 19 झाल्या दाफलकावरती. बॉल सहित आता 19 आणि जिंकण्यासाठी चांदप क्रिकेट संघाला 24 असं समीकरण पाहायला मिळत आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न मिस्तामिक स्टोक मिड विकेट आहे बॉल वरती आणि इथून पकडलाय झेल. संपलाय खेळ. डाऊन दी कॅच विकेट. जरूर आपण पाहिलं आता दुसरा धक्का लागलाय चांदप संघाला. आता मॅच मध्ये ट्विस्ट दाखल झालाय का हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. आता जयेश दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी आणि इथून आता 18 चेंडू
जिंकण्यासाठी 24 ची गरज. पुन्हा एकदा विनंती असेल अगदी शिवतेज वॉरियर्स वागणी संघ आणि सोनिवली संघ यांना की आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी या, कारण वेळ आपल्यासाठी थांबणार नाही आहे. इनिंग ब्रेक अगोदरच झाला होता, आपली उपस्थिती नव्हती, त्यामुळे आता आपण आला असाल तर लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आणि इथून आता मैदानात मध्ये पाहिलं तर समीकरणामध्ये झालंय चेंज. 18 बॉल आणि 24 धावा साखर एंडला बॅटल करत असताना रोहित पाहायला मिळतील. एक मोठा मजबूत स्ट्रॅटेजीचा फलंदाज ज्याच्या अंगामध्ये फार मोठा जल्लोष आहे आणि तोच आता मैदानात मध्ये या मॅच मध्ये नक्कीच खेळ करेल का की परतीचा प्रवास. कडत सोनावळा क्रिकेट संघाला विकेटची फार गरज राहील आणि इथून चांदप क्रिकेट संघाला मात्र धावांची गरज. त्यामुळे इथून आता कोण जिंकणार हे अजून कळलेलं नाहीये, कारण 18 चेंडू आणि 24 धावा उर्वरित या समीकरणामध्ये शिल्लक आहेत. नंबर 3चा षटक टाकण्यासाठी सज्ज झालीत गोलंदाज. सध्या तरी रोशन हा गोलंदाज. रोशन सध्या तरी मैदानात मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती इंटर होतोय. पहिलाच बॉल इथे पाहिलं तर दबाव मध्ये आहे सध्या तरी चांदप संघ, कारण 2 विकेट गेलेत. त्या अनुषंगाने इथून आता मैदानात मध्ये रोहित वरती जबाबदारी फार शिल्लक राहिली आणि त्याची विकेट या मैदानात मध्ये राहणं महत्वाची आहे. हलकासा कट केला होता, डीप शॉट बीड ऑफ 38 सर्कलला चेंडू स्टॉप झालाय. कोणत्या प्रकारची रन्स आली नाहीये बॉल्स वरती. इथून टाकलेला बॉल पुढे एकदा फ्लिक केला जातो. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत बॉल वरती. एक सिंगल. अशा पद्धतीची गोलंदाजी राहिली तर मॅच मात्र रंगतदार होईलच होईल, कारण सध्या तरी क्षण मात्र दोन्ही टीमचे चांगले आहेत, कारण गोलंदाज सध्या एका बॉलवरती हवी ठरतोय, फलंदाज एका बॉलवरती यशस्वी ठरतोय. त्यामुळे इथून आता समीकरणामध्ये थोडासा बदल राहिला. 16 चेंडू आणि 23 धावा. 20 धावा या दाफलकावरती लागतायत. अजून 16 बॉल फेकायचे आहेत थेट सोनावळा क्रिकेट संघाला आणि 23 धावा डिफेंड करायच्या आहेत. होतील का डिफेंड, होतील का चेस, हे मात्र तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मात्र नक्कीच पाहायला भेटेल. लोवर फुल टॉस, जोराचा तडाखा आहे, मिस्टामिक क्षेत्र आहे, परंतु बीट झालाय, मस्तकावर दस्तक, त्यामुळे आता हा चेंडू जातोय फर्स्ट क्लास सीमा बार. मिळतील या चेंडूवरती 6. जरूर षटकार येतोय आणि आता या षटकाराने मात्र या दाफलकावरती 26 धावा मात्र नक्कीच लागल्या जातील. इथे पुन्हा एकदा हलकासा फ्लिक केला जातो. जयच्या बाडमधून हा फटका कव्हर पॉइंट झोनला उडवला जातो. धाव घेण्याचा प्रयत्न. इथे पाहिलं तर शेवटच्या मुमेंटला नकार दिला रोहितनं आणि इथून आता एकच सिंगल वरती समाधान आपण पाहाल. त्यांना माहिती आहे इथून गर्व करायचा नाहीये, कारण जेव्हा जेव्हा आपण गर्व करत असतो तेव्हा मात्र आपलं घर खाली होत जात असतं. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहिला तर एक सिंगल मात्र इथून टिचून घेतली जाते आणि या मॅच मध्ये मात्र कलाटणी भेटलेली आहे. 27 धावा बिल्डअप झालेल्या. 14 बॉल 16 ची गरज. स्विचित खेळण्याचा प्रयत्न करत होता बॅट्समन रोहित, परंतु इथून स्विचित अनसक्सेस ठरला, कारण बॉल समोर होता आणि हा बॉल वडवण्यात थोडासा प्रयत्न मात्र चुकीचा ठरला आणि इथून या चेंडूवरती मात्र डॉट बॉलचं चित्र. डॉट बॉल मात्र नक्कीच टाकला जातोय. मॅच बनू शकेल मित्रांनो, कारण संघर्ष राहिलाय या मॅच मध्ये सोनावळा संघाचा. फुलर लाईनचा बॉल, विकेट किपर बीट झालाय. वाईट +4 आणि मिळतील या बॉल वरती नशिबाच्या 5 हा पंजा. जरूर आता क्षण बदलतील, सेकंद बदलतील आणि सामन्याचं चित्र बदललं जाईल, कारण 5 येत आहेत नशिबाच्या आणि या 5च्या मदतीने मात्र आता दाफलकावरती 32 लागतायत आणि जिंकण्यासाठी आता 13 बॉल 11. हळूहळू या मॅच मध्ये मात्र चांदप संघाचा उंबरठा मात्र नोंदवत चाललेला पाहायला मिळतोय, कारण हुकमाचं एक्का मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतोय रोहित आणि जयेश. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असताना पाहायला मिळतात. थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थोडासा अनसक्सेस ठरला. जजमेंट चुकीची ठरली. पंच वळतात ते सिग्नल देतील की षटक कंप्लीट होता. तिसऱ्या आणि अवघ्या दाफलकावरती लागल्यात इथून 33 धावा, 12 बॉल आणि 10.
पुन्हा एकदा विनंती असेल थेट पुढे एकदा विनंती असेल यापुढील होणारी लढत शिवतेज वॉरियर्स वांगणी संघ आणि सोनिवली संघ यांना की आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचा वेळ आपल्यासाठी थांबणार नाही. लगेच हा सामना झाल्यानंतर आपला सामना आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर इथून रिपोर्ट करायचा आणि नाणेफेक करण्यासाठी या. आताचा घडीला सामन्याचं चित्र मात्र नक्कीच आपण पाहाल 12 बॉल आणि 10चा आहे आणि जो संघ लेट येईल त्या टीमला पाहायलाच केलं जाईल हे मात्र नक्कीच, कारण पहिला सामना आपण वेळेच्या बाबतीत सुरू होत असताना पाहायला मिळतोय आणि या सामन्याचं चित्र मात्र आता बॅलेन्स मूड मध्ये एंटर झालाय, कारण बॉल शिल्लक आहेत 12, अर्थातच 2 षटका आणि इथून 10 धावा. काय होईल काय घडेल या मॅच मध्ये हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. दर्शन दाखल झालीत बॉलिंग ट्रॅक वरती. दर्शन आहेत गोलंदाजी करण्यासाठी हलकासा ड्राईव्ह करतायत बॅटर रोहित. सेन्सिबल क्रिकेटचा नजराणा मात्र इथून नक्कीच सिद्ध केला जातोय. एक सिंगल मात्र इथून रोटेट होती. स्कोरकार्ड आता पुढे ढकललं गेले. 34 धावा अवघ्या लागल्या जातात या दाफलकावरती. संघर्षाचा शंखनाद मात्र या मॅच मध्ये प्रसिद्ध करून सिद्ध होतोय चांदप क्रिकेट संघाचा. इथे टाकलेला बॉल जयेश होते साकरेडला, जोराचा आवाज आलाय, चाटकन आणि बरोबर या बॉलनं मॅच फिरवली. चांदप संघाच्या पाडामध्ये साबडा झुकलाय, कारण षटकार आणि षटकारानं दाफलकावरती लागलं आता थेट तब्बल 40 आणि आता जिंकण्यासाठी अवघ्या 3 धाबांची गरज. चला नाणेफेक करून घेऊया आपण. पाहाल वांगणी संघ आणि त्यांच्या विरोधात पाहिलं तर थेट सोनिवली क्रिकेट संघ या दोन टीमच्या माध्यमातून आपण नाणेफेक करणार आहोत. ही टीम इस्लामी खेळलाय. बॅटर जयेश आणि या क्षेत्ररक्षक आता दूरवरून प्रवास करत होता. अखेरीस एक सिंगल मात्र इथे फक्त घेतली जाते. आणि जवळपास या मॅच मध्ये मात्र आता 2 पासनं जिंकण्यापासून दूर राहील तो म्हणजे सध्या तरी चांदप संघ. फटका बरोबर, वेल फिनिश फटका, चेंडू सीमा पार आणि सामना जिंकलाय. हा पहिल्या फेरीचा पहिला चांदप क्रिकेट संघाने कुठेतरी अडलक म्हणावं लागेल. थेट पाहिलं तर खऱ्या अर्थानं सोनावळा क्रिकेट संघ आपण इथे वेळेच्या बाबतीत उपस्थिती दाखवली, त्यामुळे आपण नक्कीच आम्ही आपले आभारी आहोत. आणि जरूर क्रिकेट आहे, हार जीत प्रत्येकाची राहते आणि आज तो पराभव मात्र सोनावळा संघाच्या बाजूने झुकलाय आणि विजय मात्र इथे प्राप्त झालाय, तो म्हणजे पहिला चांदप क्रिकेट संघाला. त्यामुळे ते इथून खुश राहतील आणि यापुढील होणारी मॅच वांगणी विपक्षात आपण पाहिलं सोनिवली संघ या दोन टीमच्या माध्यमातून नाणेफेक. आणि विनंती असेल चांदप संघ की आपण इथेच राहायचं आहे. हा सामना झाल्यानंतर लगेच सेकंड राऊंडचा सामना कंप्लीट केला जाईल. चला विनंती असेल शिवतेज वॉरियर्स वांगणी संघ आणि त्यांच्या विरोधात थेट आपण पाहाल खऱ्या अर्थानं